नेक्स्ट पॉईंट राहिला होता रूल्स ऑफ द रिफ्लेक्शन फ्रॉम or image formation by concave mirror. याचा स्टडी करत असताना कॉन्केव्ह मिररमधून इमेज फॉर्मेशन कशी होती ते पाहिलं होतं. त्याच्या आधी 3 रूल पाहिले होते. पहिला रूल काय सांगतो, ज्यावेळेस रे ऑफ लाईट प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जाईल ती रिफ्लेक्ट होऊन फोकसमधून जाणार. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असलेली लाईट. दुसरा रूल काय सांगितला होता, दुसरा रूल होता ज्यावेळेस रे ऑफ लाईट फोकसमधून पास होईल त्यावेळेस ती रिफ्लेक्ट होऊन प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जाईल. फोकस हे 2 रूल महत्त्वाचे होते. नंतर इमेज फॉर्मेशन बाय द कॉन्केव्ह मिरर, त्यातला पहिला पॉईंट होता. 5 पॉईंट आपण कन्सिडर केले होते. 5 पॉईंटमध्ये हा कॉन्केव्ह मिरर आहे. एक पॉईंट कन्सिडर केलं तर त्याचं नाव फोकस, नंतर सेंटर ऑफ कर्वेचर आणि नंतर लांब इन्फिनिटी. ऑब्जेक्ट पोझिशन देत असताना 1 2 3 4 5 अँड 6. ठीक आहे, हे ऑब्जेक्ट पोझिशन आहे. 1 नंबर होता ॲट इन्फिनिटी, सेकंड होतं इन बिटवीन द बिहाइंड द सेंटर, थर्ड नंबर होतं ॲट सेंटर ऑफ कर्वेचर, फोर्थ नंबर होतं सी अँड एफच्या मध्ये इन बिटवीन सी अँड एफ, फिफ्थ नंबर होतं फोकस आणि 6 नंबर होता ॲट द बिटवीन द एफ अँड पी. ठीक आहे, नंतर त्यातलं पहिलं होतं ॲट इन्फिनिटी. when ऑब्जेक्टची पोझिशन ज्यावेळेस इन्फिनिटीला असेल त्यावेळेस इमेज फॉर्मेशन होत असताना इमेज फॉर्मेशन हे इथं फोकस लावणार. इमेज फॉर्मेशन ऑकर्स ॲट फोकस. नंतर साईज ऑफ इमेज इज हायली डिमिनिश्ड. खूप छोटी असणार आहे. थर्ड वन सांगितलं नेचर, पहिल्या 5 इमेजचं नेचर हे रियल अँड इन्व्हर्टेड आहे. आणि ही डायग्रॅम, या डायग्रॅममध्ये बघा हा काय एन इज अ कॉन्केव्ह मिरर, पी इज अ पोल, एफ इज अ फोकस, सी इज अ सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे, हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंतर जे 6 पॉईंट इथं पाहिलेले आहेत, 6 पॉईंट, याच्यामध्ये पहिल्या 5 साठी नेचर हे रियल अँड इन्व्हर्टेड असणारे, 6व्याचं नेचर हे व्हर्च्युअल अँड इरेक्ट असणारे. साईजचे विचार जर केला तर साईजचा विचार, ह्याची साईज 1 नंबरच्याची साईज असणारी खूप छोटी, म्हणजेच हायली डिमिनिश्ड. याची असणारी छोटी, याची असणारी सेम, याची असणारी मोठी साईज, याची असणारी खूप मोठी आणि जी असणारी मोठी. ह्याला म्हणतो मॅग्निफाईड, हायली मॅग्निफाईड आणि सेम साईज. हे झालं पहिल्याचं. सेकंड आहे ऑब्जेक्ट पोझिशन. ऑब्जेक्टला थोडासा पुढा घेतला, बिहाइंड द सी घेतला ऑब्जेक्टला, सीच्या मागेचं घेतला. ऑब्जेक्ट पोझिशन बिहाइंड द सी असल्यावरती, बिहाइंड द सेंटर ऑफ कर्वेचर जर असेल तर इमेज फॉर्मेशन ऑकर्स ॲट
जिथं 2 पॉईंट एकत्र येतात, 2 रिफ्लेक्टेड रे जिथे एकत्र येतात तिथं ते कुठं येते, इन बिटवीन सी अँड एफ इमेज फॉर्मेशन ऑकर्स ॲट सी अँड एफ. नेचर ऑफ इमेज इज रियल अँड इन्व्हर्टेड. आणि साईज इज डिमिनिश्ड. साईज इज छोटी साईज आहे, डिमिनिश्ड आहे. सेकंड नंबरला डिमिनिश्ड साईज येते. ही सेकंड पोझिशन आहे. नंतर थर्ड आहे. आणि इथं पहिल्यासाठी डायग्राम काढत असताना किंवा रे डायग्राम काढत असताना 2 पॅरलल लाईन पास करतोय. 2 प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल लाईन पास करावे लागतात. सेकंडची डायग्राम काढत असताना एक प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आणि दुसरी सेंटर ऑफ कर्वेचरमधून एक प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आणि दुसरी सेंटर ऑफ कर्वेचरमधून एक. आणि ऑब्जेक्टच्या डोक्यावरून एक सरळ आणि एक अशी लाईन पास करायची. थर्ड आहे ऑब्जेक्ट पोझिशन इज ॲट सी व्हेन ऑब्जेक्ट ॲट सेंटर ऑफ कर्वेचर. याच्या वेळेस इमेज फॉर्मेशन हे ॲट सीच होतं, सेम पॉईंटला होते. इमेज फॉर्मेशन सेंटर ऑफ कर्वेचरलाच होते, ॲट सी. नंतर नेचर रियल अँड इन्व्हर्टेड आणि साईज इज सेम साईज इमेज इज फॉर्म. नंतर फोर्थ डायग्राममध्ये ऑब्जेक्ट पोझिशन सी आणि एफच्या मध्ये, ऑब्जेक्ट पोझिशन सी बिटवीन सी अँड एफ. इमेज फॉर्मेशन बिहाइंड द सी. इमेज फॉर्मेशन ऑकर्स ॲट बिहाइंड द सी. नंतर आहे नेचर सेम आहे, रियल अँड इन्व्हर्टेड आणि साईज मॅग्निफाईड. मोठी इमेज तयार होणार आहे. या साईजपेक्षा मोठी इमेज तयार झालेली दिसते. ही इमेज आहे, हाईट तिची मोठी आहे. नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट पोझिशन ॲट एफ ॲट फोकस. ज्यावेळेस ऑब्जेक्ट फोकसला येईल त्यावेळेस इमेज फॉर्मेशन हे इन्फिनिटी पॉईंटला होईल, ते दिसणार नाही आहे. ॲट इन्फिनिटी इमेज फॉर्मेशन ऑकर्स ॲट इन्फिनिटी. सेम नेचर रियल अँड इन्व्हर्टेड. नेचर इज रियल अँड इन्व्हर्टेड अँड साईज इज हायली मॅग्निफाईड. साईज आहे, हायली मॅग्निफाईड. ठीक, साईज हायली मॅग्निफाईड आहे. ही रे डायग्रॅम काढण्यासाठी एक लाईन हेडपासून पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आणि दुसरी फ्रॉम द सेंटर म्हणजे 1P 1C. इथं पण बघा, इथं एक पॅरलल एक सेंटर 1P 1C. एक पॅरलल एक सेंटर ऑफ कर्वेचरमधून डोक्यावरून. नंतर इथं घेतले 2P 2 पॅरलल लाईन पास केले. एक पॅरलल लाईन फोकसमधून पास केली. एक कुठून गेली, फोकसमधून. आणि एक सेंटर ऑफ कर्वेचरमधून. एक फोकसमधून आणि एक सेंटर ऑफ कर्वेचरमधून. एक फोकसमधून आणि एक सेंटर ऑफ कर्वेचरमधून. 1P 1EF फोकसमधून आणि एक पॅरलल. एक फोकस एक पॅरलल. नंतर लास्ट आहे
when object position is at object position in front of F or between F and P, As image formation occurs at behind the mirror. इथं इमेज तयार होणार आहे. Image formation occurs at behind the mirror. Size of the image is magnified and nature of the image is virtual and erect. इरेक्ट का म्हणलं तर ऑब्जेक्ट पण असा आहे आणि इमेज पण सरळच आहे. अबोव द प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणून म्हणलं इरेक्ट. आणि वरती इन्व्हर्टेड का म्हणलं तर ऑब्जेक्ट असा वरती आहे आणि इमेज फॉर्मेशन प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली आहे म्हणून. याच्यावरती हे लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल ज्यावेळेस ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल त्यावेळेस दोन पॅरलल लाईन पास करायचे आणि इमेज कुठं होणार आहे, फोकसला तयार होणार आहे. ज्यावेळेस ऑब्जेक्ट बिहाइंड द सी असेल म्हणजे सीच्या मागे असेल इथं, त्यावेळेस इमेज बिटवीन सी अँड एफ इथं तयार होणार आहे, आणि त्यासाठी 1P एक पॅरलल आणि एक फोकसमधून एक सेंटरमधून एक पॅरलल लाईन आणि एक सेंटरमधून लाईन पास करावी लागणार. नंतर ज्यावेळेस ऑब्जेक्ट पोझिशन ॲट सेंटरला असेल म्हणजे इथं, त्यावेळेस एक पॅरलल लाईन आणि एक फोकसमधून 1P 1F. ज्यावेळेस ऑब्जेक्ट पोझिशन बिहाइंड सी अँड एफ असेल, सी आणि एफच्या मधून असेल, त्यावेळेस एक पॅरलल लाईन आणि एक सेंटरमधून. आणि ज्यावेळेस ऑब्जेक्टची पोझिशन फोकसला असेल त्यावेळेस 1P 1C आणि शेवटी पण 1P अँड 1C. आणि इथं एक सेंटरमधून एक पास केलेली आहे आणि एक ॲट पोल इथं फोर्थ नियम यूज केलेला आहे, एक इन्सिडेंट ऑन द पोल आणि एक अबोव द प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे सेंटरमधून सेंटर ऑफ कर्वेचर मधून ॲज पर ॲज बुक इज कन्सर्न. इथं 1 फ्रॉम द किंवा ऑन द इन्सिडेंट ऑन पोल अँड 1 फ्रॉम द सेंटर ऑफ कर्वेचर.